नेमकं काय प्रतिक्रिया आणि पक्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं आहे की मी तिकीट मागितलं होतं. मी 50 वर्षाचा कार्यकाल 77 सालापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो. मी स्वतःला नेता कधीच मानत नाही. सर्व कार्यकर्ते या पार्टीला मोठं करण्याचं काम कालखंडात त्यावेळेस केलं. मी सर्वांची नावं सांगणार नाही. पण मला असं वाटते की माझ्यावर अन्याय झाला. एखाद्या अधिक दुसऱ्या कोण्या जर तिकीट दिलं गेलं असतं तर मी काही फॉर्म भरला नसता. पण अत्यंत नवख्या उमेदवाराला फक्त खासदार साहेबांचे सुपुत्र आहेत एवढाच त्यांच्या पाठीमागं एक विषय आहे. अशा अत्यंत म्हणजे जे ग्रामपंचायत सुद्धा लढले नाहीत अशाला तिकीट देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं, म्हणून माझ्यावर अन्याय झाला असं मला वाटते. म्हणून मी या ठिकाणी अर्ज दाखल केला. परिवारवादाच्या विरोधात प्रश्नच नाही. आमचे आदरणीय मोदीजी काय सांगत असतील ते जाऊ द्या. ते सांगतात परिवारवाद आपल्याला तोडायचा आहे. पण अकोल्यात मात्र परिवारवाद आहे, घराणेशाही आहे, हे मान्य केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या भूमिकेवर ठाम राहतात. असं आहे की मी आजपासून आता निघालो मी इथून आता घरी मी जाणार नाही. जे जे या लोकसभा मतदारसंघातले माझे हितचिंतक आहेत, वर्षानुवर्ष जे माझ्यासोबत काम त्यांनी केलं, मी कोणाचं नाव घेणार नाही किंवा प्रभाकर माझ्यासोबत आहेत म्हणून. पण मला असं वाटतंय की या सर्वांचे मतं जाणून या 4 दिवसात घेऊन जे कार्यकर्ते सांगतील तेच मी करेल. मी कोणत्याही नेत्याच्या दबावाला बळी पडणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.